नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। ज्या लोकांनी पण माझ्या चॅनल लाईक केले, शेअर केले, सबस्क्राईब केले त्यांचे खूप खूप धन्यवाद। आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी जर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग। तर आजचा व्हिडिओ आपला शेती झाली आपली तयार, म्हणजे घराजवळ आमच्या शेती आहे ती कापायला रेडी झाली आणि आता आपण चालू शेतावर। तर मळ्यातली शेती अजून झाली नाही कारण ती लेट लावले। तर घराजवळ जी आम्ही शेती लावली होती लावणी ती तयार झाली आणि आईनी गेलेत पुढे कापायला। तर आता चाललोय मी। ही शेती चल। तर शेती झाले तयार म्हणजे कापायला। चल येतेस काय? चल तीर्था। तर ऊन लागते खूप आणि ह्या उन्हातून जाम बेकार हालत होते का लावणी कापताना माझे भात। आणि कशी वाटते लावणी मला। बेकार ऊन लागते। कापायला सुरुवात नाही केला वाटतं अजून। कुठं कापली नाही एवढं। अरे आपलं नाही बोलत आहे मी। अरे काय तुला समजत मी काय बोलतोय। तर हे बघा, हे जे कापलेलं आहे कुठं आहे? तर हे जे दोन दळे आहेत ते कापून झालेत। तो हा वाला आणि हा वाला, आणि आई कापते पुढचा त्याला। तर हा पण एक कापून झालाय सकाळी आणि आता हा चालू आहे। तर अर्धा झालाय कापून, हा थोडासा बाकी आहे। तर मी पण बघतो कापून जरा।
आधी कापावाच सुका घालताना ते घेऊ हा घालीत नाही सांगून तिथं घालायचं आहे विचार नंतर सगळ्यांनी वाट कापून मग घेऊ घालायला तर मंडळी हा दला बघितला असेल आता कापला आम्ही पूर्ण कापून केला आहे आणि ऊन खूप लागतं आहे त्यामुळे गरम होते जरा. तर आत्ताची हे कापून ठेवलं आहे ते आई असं बांधते आणि मग हे सुकण्यासाठी तिकडे थोडं लांब आहे तिकडे जरा कातल्यावरती तुम्हाला दाखवतो कसं सुकसं घालायला. हे बघा हे असं सुकसं घालणार आज दिवसभर. आता कापलं आहे आम्ही आणि आज पूर्ण दिवसभर सुकून झाला की उद्या त्याची पेंडी बांधणार. तर आई बांधते आता वारा कापलेल्याचा ते कापून ठेवलेलं आता. तर आईने शर्ट घातलं आहे कारण फुलाताचं कापताना खाज लागते म्हणजे भाताची खूप म्हणजे कापताना वगैरे नेताना खूप खाज लागते म्हणून ते शर्ट घातलं आहे. तर आता कापलं त्याचं आईने हे बांधलेत भारे आणि आता घेऊन जातो आम्ही सुकसं डोक्यावरून घालायला. मला बोलते ती तर बघा हे डोक्यावर घेऊन आता सुकसं घालायला चाललंय. काही पाठी आहे तर हे जे दिसतंय म्हणजे कापून झाल्यानंतर हे असं सुकसं घालतात. म्हणजे सुकसं घातल्यानंतर पूर्ण दिवसभर सुकला ना एक दिवस की त्याच्यानंतर त्याची पेंडी बांधणार आणि भारा नंतर मग घरी घेऊन जाणार. जसं मी आता डोक्याने घेऊन चाललो आहे. सर्व इकडे सुकसं घातलेलं आहे लोकांनी भात. तर आई तिकडे सुकसं घालते ते आम्ही आता निघून देतो डोक्याने. ही मोठी आहे या पाठीमागे. सर्वांनी भात कापून सुकण्यासाठी ठेवलेला आहे. तर जेवढी कातराची जागा आहे ना
तिकडे चांगलं सुकतं भात म्हणजे उन्हातून. आणि जिथं आता आम्ही कापलं तिथे होती जागा, पण काही थोडीशी ओली जागा आहे ना ती, हो. हां म्हणून तिकडे नाही घातला सुकसा. आणि इकडे कातळ आहे त्याच्यामुळे उन्हातून चांगलं सुकतं. तर खूप मेहनतीचं काम आहे भाई, जाम बेकार, उन्हातून जाम हालत खराब होते. तर इकडे समोर आई सुकसं घालते, जे आम्ही आणून देतोय. कुठे ठेवू गे सर्वीकडं भात सुकसं घातलेलं आहे. इथे इथे ठेवू काय? तर आता जे आम्ही बांधून भात घेऊन आलो कापलेला, तर ते आता आई कसं घालते उन्हाळा, म्हणजे तुम्ही बघितलं असेल सर्वीकडे भात सुकण्यासाठी ठेवलेला आहे. तर आई हे सुकायला ठेवते, कारण हे जसं हिरवं आहे बघा. भात तर झालं आहे, पण हे हिरवं आहे म्हणून चांगलं सुकण्यासाठी ठेवणार उन्हात. तर इकडे मोठी आई आहे, तिकडे आई घालते सुकसं. तर कापून आणलेलं होतं भात इकडे, तेवढं सर्व सुकण्यासाठी ठेवलेलं आहे. आता मी आता चाललंय दुसरा परत त्याला कापायला. तर हे सर्व इकडे सुकसं घातलंय, जेवढं कापलं तेवढं. हे चांगलं सुकल्याशिवाय याची पेंडी बांधणार नाही. तर आता चाललोय दुसरा दला जो बाजूला आहे तो कापणार पूर्ण. तर मगाशी बघितलं असेल की हा दला आम्ही कापला आणि आत्ता कापते पुढचा दला. अर्धा कापून झाला आहे.
तर हे जे कापलेलं भात आहे आता ते परत तिकडे सुकवण्यासाठी घेऊन जाणार. तर हा दला झालाय कापून आता, आणि आईने तिकडे सुकण्यासाठी घेऊन गेलेत. मग अशी जिकडे आम्ही गेलो होतो सुकसं भात सुकसं घालायला, ह्या थोडंसं राहिलं आहे ते बांधून, तर मी घेऊन जाईल. तर आता जो शेवटचा दला कापला आम्ही तो पण इकडे सुकवण्यासाठी आणला. तर आई ना तिकडे सुकवण्यासाठी घालतायत. तर हे पूर्ण मगाशी सांगितलं तुम्हाला 1 दिवस पूर्ण सुकण्यासाठी ठेवणार. त्याच्यानंतर ह्याची पेंडी बांधतात. तर ती पेंडीची व्हिडिओ आहे माझी, ते सर्व डिटेलमध्ये मी जेव्हा मळ्यातली माझी आमची जी शेती आम्ही कापायला जाऊ ना, तेव्हा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे याची. तर आत्ता आम्ही चाललो आहे घरी, कारण दुपार झाले, खूप ऊन लागतं आहे आणि आता भूक पण जाम लागले. तर आता आम्ही घरी चाललो आहे. 2 दले कापले मी आल्यानंतर, माझ्या अगोदर 2 दले कापले आईने अगोदर. ते पूर्ण इकडे सुकण्यासाठी घातले, तुम्ही बघितले असाल मग अशाने. आता सुकून आईने घातले पूर्ण सुकण्यासाठी. आता जेवायला चाललो आहे घरी. तर सर्वीकडे भात कापून सुकसच घातलेला आहे, जिकडे जागा दिसेल तिकडे. आता ऊन खूप पडतं त्याच्यामुळे जरा भारी पडतं काम करायला. म्हणजे आईला ना तर सवय आहे, मी यावर्षी फर्स्ट टाईम आलो आहे गावाला. या ये. होय हा होय. काय म्हणता, पाऊस येईल काय? पाऊस आला तर काय भिजवणार का आपल्याला? तर चाललं आता घरी जेवायला, आणि व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. बाय बाय.